नमस्कार, मी राष्ट्रीय पदक विजेती कुस्तीपटू ॲडव्होकेट कांचन रमेश थोरवे आज आपल्यासाठी एक नवीन कविता घेऊन आलेली आहे। काळ बदलत चालला आहे, आपण सुद्धा बदलतोय, मात्र इथल्या व्यवस्थेशी, इथल्या झुंडशाहीशी आपला जो संघर्ष सुरू आहे तो आजही तसाच आहे। या व्यवस्थेला सवाल करण्यासाठी, त्यावर हल्लाबोल करण्यासाठी मात्र आपल्याला आता हत्यारं बदलावी लागणार आहेत। तर ही हत्यारं कशा पद्धतीची असायला हवीत याच संदर्भातली एक कविता आपल्यासमोर मी सादर करत आहे। कवितेचा शीर्षक धारदार पीक। बदलत्या काळानुसार संघर्षाचे रूप बदलत आहेत। आता गरज आहे काळानुसार हत्यारं वापरायची। आता तलवारीऐवजी आम्हाला सशक्त मेंदू आणि ढालींऐवजी साहित्य निर्माण करावे लागतील। आता तलवारीऐवजी आम्हाला सशक्त मेंदू आणि ढालीऐवजी साहित्य निर्माण करावे लागतील। महामानवांना डोळ्यासमोर ठेवून आणि डोक्यात ठेवून द्यावी लागेल धार गंजलेल्या मानसिकतेला। करावे लागतील धुवून स्वच्छ बुरसटलेले विचार, काढून टाकावी लागेल जातीपातीची लागलेली धूळ। काढावा लागेल केर गरीब श्रीमंतीचा आणि रंगाच्या राजकारणावर टाकावं लागेल पाणी। नागरावं लागेल तुमच्या आमच्या बंजर बुद्धिमत्तेवर आणि शेवटी पेरावं लागेल समतेचं, एकात्मतेचं आणि बंधुत्वाचं पीक इथल्या मनामनात। आणि शेवटी पेरावं लागेल समतेचं, एकात्मतेचं आणि बंधुत्वाचं पीक इथल्या प्रत्येक मनामनात। खत घालून आधुनिकतेचं करावी लागेल जपवणूक धर्माच्या, राजकारणाच्या आणि करावी लागेल जपवणूक वांझोट्या विचारांच्या वाळवीपासून। खत घालून आधुनिकतेचं करावी लागेल जपवणूक धर्माच्या, राजकारणाच्या आणि करावी लागेल जपवणूक वांझोट्या विचारांच्या वाळवीपासून। मग येईल तरारून धारदार पीक महापुरुषांच्या विचाराचं। मग येईल तरारून धारदार पीक महापुरुषांच्या विचाराचं, तुमच्या आमच्या अस्मितेचं, सत्याच्या लढतीचं आणि येईल पीक करोडोंच्या भुकेचं आणि येईल पीक करोडोंच्या भुकेचं आणि येईल पीक करोडोंच्या भुकेचं। धन्यवाद।